कुमार मंगेशदादा माली यांना विनंती करतो की आपण कमलेश पांडुरंग शिगवण यांचा सत्कार करायचा आहे. कृपया आतापासून सर्व संघांनी नोंद घ्या. 3 षटकं तुम्हाला 12 मिनिटामध्ये संपवायची आहेत. एक इनिंग 12 मिनिटामध्ये संपवायची आहेत, म्हणजे तुमची 2 षटकं 9 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजेत. नाहीतर तुमच्या तिसऱ्या षटकामध्ये एक तुमचा खेळाडू सर्कलमध्ये घेतला जाईल, याची कृपया नोंद घ्या. अतिरिक्त खेळाडू तुमचा एक सर्कलमध्ये असेल, कारण सामन्याला विलंब होतोय. त्याचप्रमाणे टाईमचं मॅनेजमेंट तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाळावं लागेल. तसेच पुढील सत्कार रघुनाथ धोंडू बेर्डे मुंबई मंडल अध्यक्ष यांचा सत्कार करतील सौरभ जोनले. देऊळवाडी संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. बहिरवली देऊळवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. आणि या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे साथी समालोचक मनीष सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्त करतोय. मी राजेश पाताडे थोड्या वेळासाठी सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद पाताडे सर, ज्यांचा आवाज आपण आता आपल्यापर्यंत पोहोचला आणि असं गोडवाणीने ज्यांनी समालोचन केलं ते अर्थातच राजेश सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. 350 वर्षाची ज्यांनी गुलामी तोडून ज्यांनी स्वराज्याचं तोरण मानलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करूया. आणि आपण मैदानाकडे वळत आहोत. तसेच पुढील सत्कार मान्य श्री राजन तांबे यांचा सत्कार करतील प्रदीप भुवड. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. राजन तांबे. चला धन्यवाद. त्यानंतर आपण मैदानाकडे वळतोय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण आयोजक कमिटी आज आपल्याला पाहायला मिळते की या सामन्यामध्ये प्रथमच या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत आहेत. आणि विशेष म्हणजे या होडकाड गावाने सर्वप्रथम पहिलाच पर्व आपल्या भेटीला घेऊन आला. भैरी मुंबई ग्रामस्थ पहिला चेंडूचा सामना करताना चेंडू जातोय सरळ सीमा रेषेपार, येतोय चौकार. राजवेल रायडर्स यांच्या प्रतिनिधीला विनंती आहे की आपण आपला सन्मान आपला स्वीकार करायचा आहे, विनंती असेल. तदनंतर आपण पाहतोय प्रदीप शिगवण, आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेट पट्टूचा हा एक विशेष म्हणजे ज्याचा उल्लेख केला जातो खाडीपट्ट्यामध्ये. प्रदीप शिगवण याचा उत्कृष्ट गोलंदाज आहे. अनेक वेळा उत्कृष्ट गोलंदाज किताब देखील पटकावला हा प्रदीप. पहिल्या चेंडूवरती मार खाल्लाय. हो हो सुरेख कमबॅक केले, ॲपील केले जाते. पंचांचा आकाशाकडे बोट येते, मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हलियन होतोय हा फलंदाज सौरभ. आपण पाहतोय खूप असा सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडंसं आक्रमण केलं या सौरभने, त्यानंतर दुसरा चेंडूवरती कमबॅक केलं प्रदीपने. आणि तो चेंडू तुझा होता, हा चेंडू माझा सांगताना मात्र इथे स्वतःची एक झलक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळतोय प्रदीप. मागील जर स्पर्धेमध्ये जर पाहिलं थोडंसं पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रदीपला निराश होता स्वतःच्या कामगिरीवरती, कारण मोठे फटके पडले होते. पण तो आत्मविश्वास पुन्हा एकदा मिळवतोय या विकेटने. गडी बाद झाल्यानंतर पुन्हा आत्मविश्वास मंगळामध्ये निर्माण केला जातोय. आणि आता मैदानामध्ये दाखल झालेला हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रदीप चेंडू फेकलाय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय. थोडासा बॅटच्या रडारवरती आला नाहीये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप पुन्हा एकदा मागील सामन्याच्या झालेल्या चुका सुधारताना पाहायला मिळतोय प्रदीप. यालाच म्हटलं जातं खऱ्या अर्थाने प्रगती म्हटलं जातं. काहीच व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते प्रदीप कडून.
तोच आत्मविश्वास पुन्हा एकदा विजयाच्या मार्गस्थ होईल का, ते येणारे चेंडू, येणारा काळ, येणारी वेळ सांगणार आहे. प्रदीप पुन्हा एकदा हो, उडवला चेंडू हवेमध्ये, शतरक्षक नाही आहे, पॉवर प्लेचं षटक, पण वेगाने गेला, शतरक्षक अडवले, थोपवले, प्रोटेक्शन दिलं या चेंडूवरती. 2 धावा मात्र नक्की वेगाने पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली जाते. स्कोरबोर्ड थोडंसं हलतं आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं कुटाकुटीचं षटक असतं, पण प्रदीपने थांबवले, कोणतीही बॅट बोलता दिली नाही आहे, फक्त ढकलून दिलंय, जात आहे सरळ सीमारेषेपार येतं पुन्हा एक चौकार. श्री भैरी मामाई ग्रामस्थ होडकाड, मुकाम होडकाड, पोस्ट भैरवली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री भैरी मामाई चषक 2026 हे पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. सोन्याहून सोनेरी आणि हिऱ्याहून तेजस्वी आजचा दिवस आणि आजची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने एक वेगळं स्वरूप या स्पर्धेचं पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हणजे नुसतं क्रिकेट किंवा खेळ नसतं, तर क्रिकेट म्हणजे तर गावाची एकजूट, गावाची परंपरा, गावाचा वारसा आणि गावाची संस्कृती जपण्याचं काम, आणि ह्या युवकांना एकत्र येण्याचं कारण म्हणजे क्रिकेट असतं. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून हे सगळे युवक एकत्र येताना आणि एक मोठा सोहळा निर्माण करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक एक संपतोय, पंचांचा इशारा येतोय, नो, नोची घंटा पाहायला मिळते. मित्रांनो, नो म्हणजे नाही, नाही तर नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होते. ते सुवर्ण संधी प्राप्त होईल फलंदाजाला आणि गोलंदाजाला देखील असणार आहे. मित्रांनो, संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. जर तुम्ही उशीर केला तर हातून गेलीच म्हणून समजा. संधी ओळखा, संधीचं सोनं करा. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय, बॅटच्या रडारवरती आला नाही आहे. थोडासा फसवा चेंडू होता, थोडासा हलक्या हाताने टाकला आणि समजला नाही फलंदाज, पण एक धाव नक्की पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या वधारली, धावसंख्या पुढे सरकते. 1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सागर आपल्याला पाहायला मिळते. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय, पुन्हा वेगवान चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो हेच फार महत्त्वाचं असतं. तुमच्या संमिश्र गोलंदाजी तुमची फार महत्त्वाची असते. कधी गतीमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये परिवर्तन, आणि ही तारत असते आपल्या संघाला. तेच काम सागर आज या गोलंदाजी मार्कवरती करताना पाहायला मिळतं. आखोटप्प्याचा चेंडू उडवला हवेमध्ये, लॉंग आपला पाहायला मिळतं. हवेमध्ये चेंडू खाली येतो, शतरक्षक आणि झेल देऊन माघारी परतावला गेल्या फलंदाजाला. बॅक टू द पॅव्हलियन होतोय हर्षद. पहिलं पर्व जरी असलं तरी नियोजन फार एकदम विलक्षण आणि सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 20 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत आणि या 20 संघांची साथ तितकीच पहिल्या पर्वामध्ये देखील महत्त्वपूर्ण ठरते. आणि या सगळ्या दानशूर व्यक्तींचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्याचमुळे आजची स्पर्धा ही रंगतदार, बहारदार आणि शिस्तबद्ध नियोजनामध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागर, हो, यॉकर चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण बॅटच्या रडारवरती आला नाही. सन्मानाने खेळून ढकलून दिला. 1 धाव नक्की मिळेल आणि एकेरी दुहेरी धावांवरती इथे भर दिला जातोय आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचली जाते. 1-5 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट माघारी परतले. आपण पहिला हर्षद माघारी परतला, तदनंतर सौरभ देखील माघारी परतला. सौरभची विकेट फार महत्त्वाची होती. सौरभ संयमाने खेळणं तितकंच महत्त्वाचं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार सौरभने घेतला, पण दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा आक्रमण करण्याच्या नादामध्ये विकेट गमावून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळालं. तरीही म्हणतात ना की 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजीराची एक खेळी पुन्हा सामन्याला या कलाटणी देऊ शकते. पुढे येऊन खेळाचा प्रयत्न हवेमध्ये राहिलाय, चेंडू खाली येतोय, शतरक्षक, हो, इथे हे झेल सुटतोय. मित्रांनो, झेल सोडणं म्हणजे मॅच सोडणं असं होतं, पण पाहायचंय या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. म्हणून नेहमीच मी समालोचन करत असताना सांगतो की मित्रांनो, तुम्ही 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका, कारण एक चूक देखील तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकते. ही चूक महागात पडू शकते, पण तितकाच प्रेशर देखील सागरवरती असणार आहे. पुन्हा एकदा स्लोअरचा चेंडू, बाहेर जाणार चेंडू, पुन्हा एकदा नो. नोची घंटा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा हात येतोय, इशारा येतोय की नोचा चेंडू. नोवरती पुन्हा संधी मिळेल
खेळण्यासाठी या फलंदाजाला स्वेर मारा वारंवार पाहायला मिळते. सागरकडून आतापर्यंत एकूण 7 चेंडू फेकले गेले. 7 चेंडूमध्ये 2 अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सागर अकोटबाचा चेंडू हो क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा येत आहेत. अव्हांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते एकूण 19 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना भैरवली देऊळवाडी संघ थोडंसं अडखळत खेळताना पाहायला मिळालं, पण थोडंसं एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलं. धावसंख्या 19 वरती पोहोचली जाईल. तुम्हाला जर मजबूत स्थितीमध्ये जर आज जावं लागत असेल, जायचं असेल, तर मात्र तुम्हाला मोठी धावसंख्या थोडी उभी करावी लागेल. फुलटॉस चेंडू स्विंग होताना पाहायला मिळते. हो डीपवरून क्षेत्ररक्षक येतो, अडवलं जाते. तत्पूर्वी वेगाने चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक 2चा देखील इथे खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 21. लॉस ऑफ 2 विकेट. श्री भैरी मम्माई चषक 2026 भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या पहिलं पर्व. क्रिकेटचा घमासाम रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळते. रणधुमाळी पाहायला मिळते 2026 मध्ये. आजचा 16 हा क्रिकेट स्पर्धा म्हणजे शक्ती, क्रिकेट स्पर्धा म्हणजे भक्ती आणि क्रिकेट स्पर्धा म्हणजे गावाचा वारसा, क्रिकेट स्पर्धा म्हणजे गावाची परंपरा आणि क्रिकेट स्पर्धा म्हणजे गावाची एकता. आणि त्याच या स्पर्धेतून आज आपल्याला प्रत्येक खेळाडू, प्रत्येक युवक, प्रत्येक ज्येष्ठ आणि महिला वर्ग सुद्धा या स्पर्धेला जोडला गेलेला आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आजचा रविवारचा दिवस, चिकन मटण खाण्याचा दिवस, पण महिला वर्ग आज या मैदानामध्ये या मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देताना आज आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली. एक थोडासा स्विंगचा चेंडू होता, ऑप्टनच्या बाहेरचा चेंडू फक्त ढकलून दिला थर्डमॅनच्या दिशेने आणि चेंडू जाईल क्षेत्ररक्षका हातामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेने धाव स्कोर मात्र इथे हलता ठेवताना आपल्याला पाहायला मिळतंय. भैरवली देऊळवाडी संघ स्ट्राईकला असेल. प्रवीण पाहायला मिळतंय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस केला, ढकलून दिला, गुदगुळे करत जाते. लॉंग आपला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतोय, अडवलं जाते, थोपवलं जाते. एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचली जाईल 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेला अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची देखील इथे उपस्थिती, पदस्पर्श होणार आहे आणि 4 चांद देखील या स्पर्धेला लागणार आहेत. हो खराब चेंडू पाहायचा आहे. पंचांचा कोणताही इशारा नाही आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क होता. मित्रांनो, जसं मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज असते तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क असेल ना तर तेवढाच संपर्क चांगला होतो आणि फुटवर्क इथे आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या रडारवर त्याला सोडून दिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. पुढे फुलटॉस घेतला. पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये थांबेल चेंडू. एक धाव नक्की मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 24 वरती 24 या अंकावरती पोहोचली जाते. श्री भैरी मम्माई ग्रामस्थ ओढकाड, मुक्काम ओढकाड, पोस्ट भैरवली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री भैरी मम्माई चषक 2026 लॉंगॉपला खेळताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण केली जाते. वाऱ्याच्या चित्तेच्या वेगाने एकेरी दुहेरी धावा जमा केली जाते. पण एक धाव देखील या क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते मित्रांनो. जसं आपण म्हणतो लोकशाहीत एका मताला परीक्षित एका गुणाला क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चूक केली जात नाहीये. झेल पकडला जातोय. प्रवीणला माघारी परतावं लागेल. षटक क्रमांक 3चा देखील इथे खेळ संपतोय. धाव फलकावरती धावा होत आहेत एकूण 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघ अर्थातच यजमान संघ होडकाड वरचेवाडी या संघाला. मित्रांनो, तुम्ही पाहताय श्री भैरी मम्माई चषक 2026 हे एक मोठं पहिलं पर्व. आजच्या दिवसापासून एक वेगळी भगवी पताका या भैरी मम्माईच्या मंदिराच्या कळसावरती चढवली जाईल. कारण आजचा नवा अध्याय आजच्या दिवसापासून लिहिला जाईल. प्रतिवर्षी हा पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरी आज सुरुवात झाली असली तर एक वेगळा अध्याय लिहिला जाणार आहे या होडकाड श्री भैरी मम्माई चषक 2026 या पर्वामध्ये. आजचा दिवस म्हणजे उत्सव, आजचा दिवस म्हणजे हा गावाचा सोहळा, आजचा दिवस म्हणजे परंपरेचा सोहळा, आजचा दिवस म्हणजे एकतेचा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच श्री भैरी मम्माई चषक 2026. त्यानंतर पुढील होणारा सामना असेल
सवनाथ सडेवाडी आणि सर्वोदय 11 तुंबाड या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. सवनाथ सडेवाडी सर्वोदय तुंबाड दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आधीच आपण 1 तास उशिराने चाललेलो आहोत. तसेच पुढील सत्कार मान्य श्री बबन जोनले यांचा सत्कार करतील महेश दादा गोरिवले. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. बबन जोनले. सन्माननीय मारुतीजी बंगाल साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना ही विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तामोणगावचे तात्या म्हटलं जातं आवडीने त्यांना. आणि विशेष म्हणजे मारुतीजी बंगाल यांचं जर बोलायचं झालं तर क्रिकेटवरती अफाट प्रेम, एक क्रिकेट लव्हर म्हणून ओळखले जातात. आणि अजूनही आपल्या मुलांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी मैदानात जिथे जिथे आपला संघ असतो तिथे ते उपस्थित असतात. असे आदरणीय तसेच मारुतीजी बंगाल यांचा देखील आपण सन्मान पुढील करायचा सत्कार आहे. गोविंद लक्ष्मण शिगवण यांचा सत्कार करतील विशाल दादा शिगवण. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. गोविंद लक्ष्मण शिगवण. चला मित्रांनो, आपण जाऊया आता मैदानाकडे. चला जास्त वेळ खर्च करून देऊ नका. पंच विनंती असेल आपल्याला, कारण थोडंसं गतिमान करायचं आहे खेळ. मैदानामध्ये दाखल होतोय गणेश आणि राहुल. गणेशचं जर आपण टेनिस क्रिकेटमधली जर कारकीर्द पाहिली तर फार मोठी कारकीर्द राहिलेली आहे. अनेक वेळा सलामीला येताना मोठे छक्के, चौकार आणि एक मोठी खेळी करण्यामध्ये यश देखील या गणेशला आलेलं आहे. तोच आत्मविश्वास घेऊन आज मैदानामध्ये उतरेल आणि मागील झालेल्या स्पर्धेचा पराभव नक्कीच आजच्या या स्पर्धेमध्ये वसूल करेल, हा आत्मविश्वास असणार आहे या गणेशला. सवनाथ सडेवाडी आणि सर्वोदय तुंबाड, प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. तसेच पुढील सत्कार मान्य श्री राजू लक्ष्मण बोर्टे यांचा सत्कार करतील बिपिन बाबू भोवड. यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. नक्कीच इथे सन्मान सोहळा देखील अनेकांचा केला जातो, उपस्थितीचा केला जातो. विशेष उल्लेख करेन ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, जे आज गावावरून आज आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. कारण आज गावाची एकता, गावाची एकजूट आणि ह्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आज गावावरून आलेले वरिष्ठ मंडळी, अर्थातच सर्व गोरिवले साहेब यांची पूर्ण टीम, यांच्यासाठी मी खूप जोरदार टाळ्या आणि त्यांचं कौतुक करेन, आभार व्यक्त करेन आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने. चला जाऊया मैदानाकडे. 27 धावांचा पाठलाग करताना प्रथम गोल फलंदाजीला आलाय गणेश आणि राहुल. स्ट्राईकला असेल राहुल, नॉन स्ट्राईकला गणेश. हो, उडवला चेंडू होय मध्ये, स्ट्रेट खेळतोय, शतरक्षक तैनात आहे. 1 धाव नक्की मिळेल. संयमाने 1-2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा वेळ मिळाला दोन्ही फलंदाजाला, कोणती घाई केली जात नाहीये. राहुलने थोडंसं आपण पाहिलं हलक्या हाताने उडवला चेंडू, ताकद नव्हती, बॅटच्या रडारमध्ये नव्हतं, थोडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. खातं देखील खुलं केलं आपल्या संघाचं आणि वैयक्तिक देखील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुशांत. फुलटॉस चेंडू उडवला हवेमध्ये, टी फॉर टेट, जसा म्हणतात ना, जशात तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळते या राहुलकडून. येतोय बिग हिट षटकार. 2 चेंडू खेळले गेले. 2 चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्यामध्ये यश आलं राहुलला. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारवरती आला नाहीये. दुहेरी धाव मात्र प्राप्त झाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा करताना षटकारामध्ये रूपांतर केलं या राहुल याने. 8 धावा, 2 चेंडू, 8 धावा आपण पाहतोय. समीकरण 27 धावांचा पाठलाग करत असताना मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातो आपल्या संघाला. पुन्हा एकदा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक येतोय, ही ते कोणतीही चूक केली जात नाहीये. राहुलला मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. नाराज होतोय आपल्या खेळीवरती, बॅक टू द पॅव्हेलियन होतोय राहुल. आणि तदनंतर आपण नाणेफेक कक्षाकडे वळतोय. सर्वोदय तुंबाड आणि सवनाथ सडेवाडी यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. यानंतरचा होणारा सामना असेल. थोडंसं जलद गतीने सामने चालवायचे आहेत. विनंती असेल पंचांना जास्त वेळ खर्च करून द्यायचं नाही आहे. आता मैदानामध्ये दाखल होते अक्की, ज्याने डोंबिवली तुषार बंगला हा मैदान ज्याने गाजवला, आपल्या नावावर केला, तो अक्की आता मैदानामध्ये दाखल झालाय. याचीच आतुरता होती आज सर्वांना, की अक्कीकडून आज अपेक्षा आहेत पूर्ण.
या गावाच्या, कारण प्रथम पर्व आणि श्री भैरी अंबाई चषक 2026चं पर्व आपल्या नावावरती करण्याचा मानस या दोन्ही गणेश आणि अक्कीचा असेल. फुलटॉस चेंडू संयमाने ढकलून दिले. लॉंग ऑफला पा येतोय, आपण क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं हलक्या हाताने खेळलं, ताकद नव्हती, फक्त ढकलून दिला. दिशा करा, पुश करा, खुश राहा अशी फलंदाजी अक्कीकडून पाहायला मिळाली. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 9 या अंकावरती पोहोचली जाते. गणेश आणि अक्की ही जोडबोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत थोडसे विजयी पताका नक्कीच ओडकाड वरचीवाडी संघाच्या संघामध्ये फडकू शकते. पुढे एकदा सुशांत, अकोडवा चेंडू सन्मानाने खेळला. एक धाव नक्की मिळेल. याला म्हटलं जातं तंत्रशुद्ध गुणवत्ता आणि अभ्यासी फलंदाजी म्हटलं जातं. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट जरी असलं तरी आपण सगळेजण बांधावरती शेतात चोंड्यामध्ये खेळणारे सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटर आहोत. त्यामुळे एकेरी धाव सहज पूर्ण करताना प्रत्येक खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतोय. कोणतीही घाई केली जात नाहीये, संयमाने खेळलं जात आहे. पुन्हा एकदा सुशांत, फुलटॉस चेंडू ढकलून दिलाय. सुंदर झेप घेण्याचा प्रयत्न. इथे चौका नक्कीच मिळाला असता. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते एकूण धावफरकावरती 12 या अंकावरती. 12. सुशांतचं अजूनही पहिलं षटक आपण पाहतोय, पण षटक क्रमांक 1चं देखील इथे खेळ संपतोय. धावफलकावरती धावा होत आहेत 12 धावा. विजयासाठी 27 धावांचा पाठलाग करत असताना प्रथम षटक समाप्त झालं आणि 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मित्रांनो, 12 या अंकाचं फार महत्त्व आहे, मग संघटना असो किंवा क्रिकेट असो. कारण 12 वाजण्यासाठी जसे लहान मोठे आकडे एकत्र येतात ना, त्यामुळे कोणत्याही संघटनाचं मोठं कार्य जर करायचं असेल, मोठं जर संघर्ष करायचा असेल, तर आपली वज्रमूठ बनवायची असेल तर लहान मोठ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ती वज्रमूठ आणि आपली एकतेची ताकद वाढवण्याचं काम हा 12 हा अंक करत असतो. 12 या अंकाकडून आपल्याला शिकायचं असतं. जसं 12 वाजण्यासाठी लहान मोठे काटे एकत्र येतात, तसंच आपल्याला देखील अशा स्पर्धेमध्ये आता आपण जसं एकत्र आलो तशा अनेक वेळा गावाच्या कार्यासाठी, मोठ्या कार्यासाठी आपण एकत्र येणं फार गरजेचं आहे. ही शिकवण आज 12 हा अंक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देताना पाहायला मिळतोय. श्री भैरवी मामाई चषक 2026चं पहिलं पर्व जरी असलं, आता हळूहळू इथे गर्दी वाढत चाललेली आहे. विशेष म्हणजे महिलांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे, कारण आज विशेष उपस्थिती या चषकाला, या श्री भैरी मामाई चषक 2026ला आज उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, क्रिकेटमुळे अनेक खेळाडू लोकप्रिय झाले, पण ज्यांनी हे क्रिकेट लोकप्रिय केले ते भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर. हवेमध्ये चेंडू राहिलाय. गणेश नाराज होतोय. शॉर्ट सिलेक्शन चुकलंय गणेशचं. थोडंसं ढकलून देण्याचा प्रयत्न आला पाहिजे, पण इथे माघारी परतावं लागेल. नाराज होते गणेश. 1 धावा करून माघारी परततोय. बॅक टू द पॅलवन गणेश. नाराज व्हायचं नाही मित्रांनो. आजची खेळी, आजची नाराज हे उद्याचा विजयाचं बीज असणार आहे मित्रांनो. त्यामुळे नाराज व्हायचं नाही. अनेक या स्पर्धेमध्ये मोठमोठे खेळाडू, आपण जसं म्हटलं की अनेक खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. जसं सागर मस्कर, सचिन घळशी, त्यानंतर दर्शन आपण पाहिलं. अनेक प्रत्येक खेळाडू संघामध्ये मोठे खेळाडू आप पाहायला मिळतात. जातोय सरळ सीमारेषेपार, येतोय 1 2 का 4 डीजे. कार्ड माझ्याबरोबर गुणलेखक अपडेट देतात मला, सांगतात धावफलक होत आहे धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती. मित्रांनो, 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत आणि आपण पाहतोय श्री भैरी मामाई चषक 2026चा हा मोठा सोहळा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सौरभ येतोय. ज्याने फलंदाजीमध्ये नाराजी केली तो सौरभ. टावकुऱ्या त्याचा गोलंदाज उडावलाय. लॉंग ऑनला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक यांना 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत.
कल्पेश कडून प्रोत्साहन दिलं जाते. इथे टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय कल्पेश आणि अक्षयला. कारण एक संयम आणि थोडंसं धावसंख्या जरी कमी असली तरी मित्रांनो, क्रिकेट आहे, युद्धामध्ये कोणालाही कमजोर समजायचं नसतं. म्हणतात ना की 2 रुपयाचा पेन देखील करोडो रुपयाचा चेक लिहू शकतो. त्यामुळे कोणालाही कमजोर समजायचं नसतं. युद्धामध्ये मैत्री देखील चालत नाहीये. ही मैत्रीपूर्ण जरी लढत असली तरी महत्त्वपूर्ण एक प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपल्या गावाच्या नावासाठी प्रत्येक जण खेळाडू, प्रत्येक संघ हा लढत असतो. फक्त हलक्या हाताने ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर देऊन विजयाकडे मार्गस्थ होताना आज होडकाड वरचेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. काही चेंडू शेष असताना 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. 8 चेंडू 7 धावेची गरज. हो, सुरेख सुरेख चेंडू. गुगली चेंडू म्हटलं जातं. गुडलेनवरचा चेंडू. जसा खेळपट्टीवरती चेंडू पडला, थोडी विशिष्ट उंची राहिली, सरळ विसावतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू 7 धावेची गरज. समीकरण बदललं. समीकरण शेवटी काही होईल कारण क्रिकेट आहे. कोण हरेल कोण जिंकेल याची जी लढाई आज आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू उडवला हवेमध्ये. जाईल का? जातोय पण क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. जाल में मछली फसी. वापस लौटना पडेगा कल्पेश याला. सोप्पं आव्हान जरी असलं तरी मित्रांनो, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाल्यानंतर जगण्याचा एक वेगळा रुबाब असतो. तो विकत देखील घेता येत नाही. ते आपल्या कर्तृत्वावर सिद्ध करावं लागतं. इथे तुम्हाला जर मित्रांनो जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध देखील करावं लागेल. आणि आता मैदानामध्ये दाखल होतोय रोहन. आणि एक नाव देखील आपण ऐकलं होतं लेदर सीझनमध्ये, अर्थातच रोहन गावस्कर. आणि आज रोहन होडकाड वरचेवाडी संघाचा हा रोहन आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे जबाबदारी असेल अक्षय अक्की. संयमाने खेळावं लागेल. एक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव. मोठे फटके जरी आले नाही तरी फक्त दिशा देण्याचं काम अक्की याला करावं लागणार आहे. तितकाच निर्णायक षटक घेऊन येतोय हर्षद. मागील प्रथम फलंदाजीसाठी थोडासा एक मोठा फटका खेळला होता, त्यानंतर नाराज गेले. फुलटॉस चेंडू दिशा देण्याचं काम करतोय पण नाही आहे. निर्धाव चेंडू. आता 5 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. एक जरी मोठा फटका आला तर पूर्ण या सामन्याचा निर्णय पलटू शकतो. कोण होईल हिरो, कोण होईल झिरो, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, याचाच येणारे चेंडू आपल्याला सांगणार आहेत. हर्षद आकुडबाचा चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न अक्षयचा फसतोय. चेंडू वरती येऊन खेळावं लागणार आहे. अजूनही सामना कुठेही गेलेला नाही आहे. दोडीकडे अजूनही झुकलेला सामना पाहतोय आपण. अक्षयच्या बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. मित्रांनो, ध्येय म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. इथे तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. चेंडू वरती येऊन खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा हर्षद. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, फसतोय. बॅटच्या रडारवर त्याला एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि जातोय सरळ. चौकार. येतोय सीमारेषा पार. मोठा प्रहार. आणि ह्या चौकाराने मात्र जसं म्हणताना रुग्णाला व्हेंटिलेटर लावला जातो आणि त्याला संजीवनी प्राप्त होते, पण या चौकाराने मात्र या सामन्याला संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे. आता आपण पाहतोय समीकरण बदललं. अकुटेबाचा चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न फक्त ढकलून दिला. अक्षयने 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल पाहायचंय, पण इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जिंकण्यासाठी हवे आहेत फक्त 1 धावेची गरज. एक धाव. चेंडू शेष आहेत.
2 चेंडू 1 धावेची गरज. पंच थोडंसं काय डिसिजन पेंडिंग. पंचांचा अंतिम निर्णय असेल मित्रांनो, सहकार्य करा. भैरवली देऊळवाडी संघ थोडंसं अडचणीत आपल्याला पाहायला मिळतंय, पण शेवटी क्रिकेट आहे आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. जर समान धाव संख्या होल्ड जरी झाली तरी कंपल्सरी चेसिंग असणार आहे. जो 27 धावा पूर्ण करेल तो विजयी असणार आहे. जर तुम्ही 26 धावा बनवलात तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विजय असेल. जर तुम्ही 2 धावा पूर्ण केल्यात, 1 धाव पूर्ण केली तर प्रथम फलंदाज अक्षय आणि रोहन हा विजय असणार आहे. सचिन 2 चेंडू, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. हर्षद पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेजचा सामना. 2 चेंडू 1 धाव. अकडबेचा चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत हो हो, एका धावेने विजयी पताका आपल्या संघाच्या नावावर केलाय. ते होडकाड वरचेवाडी संघाचं अभिनंदन आणि भैरवली देऊळवाडी संघाचा देखील आभार व्यक्त करतो, कारण आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल श्री भैरी मम्माई ग्रामस्थ होडकाड यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो. तदनंतर पुढील होणारा सामना देखील आपण पाहतोय, सवनस सडेवाडी आणि सर्वोदय तुंबाड यांचा आपण पाहतोय. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय, वंडरबॉय ठरतोय आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळतोय. आणि हा पुरस्कार, हा किताब ज्याच्या नावावरती जातोय तो आहे होडकाड वरचेवाडी संघाचा सुपरस्टार सचिन.